तुकाराम महाराज म्हणतात, वाजे पाऊल आपुले म्हणे मागे कोण आले. आपलंच पाऊल मागे वाजतं आणि आपल्याला वाटतं मागून कोण आलं. काही दिसे अकस्मात तोची वाटे आले भूत. भूत म्हणजे कशी कल्पना असते हे ज्ञानेश्वर महाराज 350 वर्षापूर्वी, स्वारे तुकाराम महाराज 350 वर्षापूर्वीच्या आपल्या अभंगांमध्ये आपल्याला सांगून जातात. सगळ्या बुवा बाबांबद्दल काय म्हणतात तुकाराम महाराज तेही मला तुम्हाला सांगितलं पाहिजे. सगळ्या भोंदू गुलाब या पद्धतीच्या बाबांवर बरं आपल्या इथे प्रथाभार आहे. संत गुलाब बाबा, संत अनिरुद्ध महाराज, संत नरेंद्र महाराज, संत अमुक तमुक, मी जेवढे बाबा एक्सपोज केले ते सगळेच्या सगळे स्वतःला संत म्हणवत होते. हे संतांवर अटॅक करतायत हिंदू धर्मातले हे संत आपले. याबद्दल काय बोलतात तुकाराम महाराज. टिळा टोपी घालोनी माळा म्हणती आम्ही साधू. दया धर्म चित्ती नाही ते जाणावे भोंदू. दया धर्म चित्ती नाही ते जाणावे भोंदू. कलियुगी घरोघरी संत झाले फार. भीतीभरी पोटासाठी हिंडती दारोदार. तुका म्हणे लंड त्यांचे हाणोनी फोडा तोंड. केवळ तुकारामांनी टीका नाही केली. तुका म्हणे लंड हे बदमाश आहेत यांचं तोंड हाणा फोडा असा आदेश तुकाराम महाराजांनी दिलेला आहे. आणि तोच आम्ही अंमलात आणतोय. फक्त शब्दांनी अंमलात आणतोय, हाताने कधीही अंमलात आजपर्यंत आणलेला नाहीये. मित्रांनो, तुकाराम महाराजांनी काय काय सांगितलं अंधश्रद्धेच्या क्षेत्रात हे मी तुम्हाला वाचून दाखवले. आपल्यापैकी प्रत्येकाला माहित आहे की तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या गाथा पाण्यामध्ये बुडवल्या हे खरं आहे. माझी गंमतच अशी झाली की मी 82 साली चळवळ सुरू केली त्यावेळेस मराठीच्या पुस्तकामध्ये तुकारामाचा अभंग होता. काही शाळांमधनं शिकून आलेली कॉलेजमधली पोरं आणि शाळांमधली पोरं उभी राहून विचारायची आपल्या शिक्षकांसमोर. कारण मी त्यांना आधीच सांगितलं आहे तुम्हाला जे विचारायचं ते विचारायचे. सर तुम्ही म्हणता की तुकारामांनी चमत्कार नाही केले, मग आमच्या पुस्तकात लिहिलेलं आहे की तुकारामाचे अभंग आपोआप वर आले, मग ते कसं काय. मला सुरुवातीपासून या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागलेलं आहे. हे खरं आहे की त्या काळातल्या भटजींनी तुकारामाचे अभंग पाण्यामध्ये बुडवले होते. त्यामुळे तुकारामाचा एकही अभंग त्यांच्या हस्ताक्षरामधला आज उपलब्ध नाहीये ही वस्तुस्थिती आहे. पण तोपर्यंत तुकाराम महाराज वारकरी संप्रदायाचे एवढे लोकप्रिय संत झाले होते की त्यांचे अभंग गावोगाव काकड आरतीमध्ये म्हटले जात होते, कीर्तनांमध्ये म्हटले जात होते. एवढंच नव्हे तर गावोगाव चालणाऱ्या भजनांमध्ये म्हटले जात होते. त्यामुळे इकडे पाण्यामध्ये जरी त्यांचे अभंग बुडले तरी तिकडे लोकमुखी मात्र ते तरुण राहिलेत. त्यानंतर तुकारामाच्या प्रशंसकांनी एकत्र येऊन ते सगळे अभंग एकत्र केले. त्यातून आजची तुकारामाची गाथा सिद्ध झालेली आहे. म्हणजे तुकारामाच्या हस्ताक्षरातली गाथा उपलब्धच नाहीये. लोकांच्या तोंडात असलेले अभंग गोळा करून 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 ती गाथा सिद्ध झालेली आहे. त्यामध्ये कोणीतरी हा अभंग घुसळला. हा अभंग घुसळला कशाच्या आधारावर. एक तर अभ्यासक सांगतात की तुकारामाची भाषा इतकी कोरीव आहे की कोणीही त्यांच्या भाषेची कॉपी नाही करू शकत. त्यामुळे हा अभंग तुकारामाच्या भाषेतच बसत नाही, त्यामुळे तो तुकारामाचा अभंग नाही. हे एक कारण. पण एवढ्या एका कारणाखातर तुम्ही विश्वास ठेवावा असं मी म्हणणार नाही. त्याचं कारण ते अभ्यासकाचं क्षेत्र झालं. पण आपलं सामान्य क्षेत्र आपण पाहू ना. तुकारामाने जर आपल्या आयुष्यामध्ये या पद्धतीनं अभंगाच्या गाथा आपोआप वर येताना पाहिल्या असत्या तर तुकाराम महाराजांनी असं लिहिलं असतं का. सेंद्राचे दैवत केले नवस बोले तयासे. सेंद्राचं आपण दैवत करतो, सेंद्राला दगडाला शेंदूर फासतो, त्याचं दैवत करतो. सेंद्राचे दैवत केले नवस बोले तयासे. नवसे कन्या पुत्र होते तरी का करणे लागे पती. तुकाराम महाराज 350 वर्षापूर्वी विचारतात, नवसे कन्या पुत्र होते तरी का करणे लागे पती. थोडक्यामध्ये 350 वर्षापूर्वी त्यांना लोकांना ठणकावून सांगावं लागलं की नवऱ्याशिवाय मुलं होत नसतात, नवसानं पोरं होत नाही. जे आज 4-5व्या वर्गातल्या पोरांना माहीत असतं ते सर्वसामान्य जनतेला सांगण्याकरता आपल्या आध्यात्मिक अभंगांमध्ये तुकाराम महाराज हा अभंग लिहितात. मित्रांनो, तुकाराम महाराजांनी जर आपल्या आयुष्यामध्ये या पद्धतीनं अभंगाच्या गाथा आपोआप वर येणारा चमत्कार अनुभवला असता तर त्यांनी काय लिहिलं असतं माहितीये. सेंद्राचे दैवत केले नवस बोले तयासे.
नवसे कन्या पुत्र होते, मग न करणे पती भाराभार पुत्र होती. या पद्धतीचा एखादा अभंग लिहिला असता, असा अभंग नसता लिहिला. त्यामुळं मित्रांनो, जो माणूस त्याही काळामध्ये एवढे रॅशनल विचार मांडतो की पती केल्याशिवाय मूल होत नाही, नवसानं पुरं होत नसतात असं आग्रहानं मांडतो, त्यानं आपल्या जीवनामध्ये कधीही कोणता चमत्कार पाहिलेला असण्याची शक्यता नाही. आता राहिला मुद्दा, तुम्ही म्हणाले सगळं ठीक आहे हो तुकारामांचं, पण ते तुकारामाचा अभाव, ते शेवटी पुष्पक विमान आलं, त्यावर आरूढ झाले आणि गेले, त्याचं काय, त्याच्याबद्दल बोला. आता याबद्दल बोलताना मला खरं म्हणजे प्रबोधनकार ठाकरेंचं नाव घेऊन बोललं पाहिजे. प्रबोधनकार ठाकरेंनी 40 वर्षापूर्वी महाराष्ट्राला एक ठणकावून मुद्दा सांगितला. एका व्याख्यानामध्ये हा प्रश्न त्यांना कोणीतरी विचारला. प्रबोधनकार ठाकरे मस्त कमरेवर हात ठेवून बोलत आहेत, अरे तुकाराम महाराज कुठे जाणार आहे का विमानात वगैरे बसून? आजपर्यंत कोणीतरी संत गेला का असा सदेह वैकुंठाला? काय झालं ते मी सांगतो. त्या काळातले हे भटजी तुकारामाच्या फार मागे लागले होते. बोलावलं त्यांना नदीच्या काठी, केला असेल खून बिन. तेवढ्यात बायको आली मागून धावत, कुठे गेले तुकाराम बाबा, कुठे गेले तुकाराम बाबा. आता कसं सांगणार की आम्ही केला म्हणून? ते सांगतात, अरे पहा पहा वर पहा वर पहा, ते चालले आकाशात उडून चालले, पुष्पक विमानात बसून चालले, पहा पहा. नाही दिसत तुला? की म्हणे नाही दिसत मला. सांग, अगं आत्ताच बसून गेले, आमच्या समोर इथून बसून गेले, तुला कसे दिसत नाही? गेले दूर उडून म्हणून तुला दिसले नाही. बिचारी शेवटपर्यंत ओरडत राहिले की मला तर काही दिसलेच नाही, आणि हे सांगतायत की आकाशात पुष्पक विमानात बसून गेले. यांनी त्यांचा खून केला, प्रेत नाहीस केलं, लोकांनी बोंबाबोंब करू नये म्हणून आकाशात उडून गेले सदैव वैकुंठाला बसून, अशी आवई उडवले. असं 40 वर्षापूर्वी प्रबोधनकार ठाकरेंनी महाराष्ट्राला ठणकावून सांगितलेलं आहे. तुम्हाला जर वाटत असेल की हे फार ऑब्जेक्शनेबल मत आहे आणि आमच्या श्रद्धेवर घालावतो, तर माझ्याशी भांडायचं नाही, डायरेक्ट जाऊन प्रबोधनकार ठाकरेंशी भांडायचं. प्रबोधनकार ठाकरे आज हयात नसले तरी त्यांचे चिरंजीव बाळासाहेब ठाकरे शिवसेनाकार जिवंत आहेत. तुमची हिंमत असेल तर त्यांना जाऊन विचारा. मी बाळासाहेब ठाकरेंचं नाव का घेतलं? मुद्दाम घेतलं. मी माझ्या वडिलांचे विचार मान्य करत नाही, ते सुरुवातीपासून नाकारत आलो, पण बाळासाहेब ठाकरेंनी आतापर्यंत एकदाही माझ्या वडिलांचे, प्रबोधनकार ठाकरेंचे विचार मला मान्य नाही असे उद्गार काढलेले नाहीये. उलट ते नेहमी अभिमानानं म्हणतात की महाराष्ट्राला विचारांची दिशा प्रबोधनकारांनी दिली, म्हणून मी मुद्दाम बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेतलेलं आहे. त्यांनी जर विचार नाकारले एकदा, तर मग मी पुन्हा बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेण्याचं काही प्रयोजन नाही. पण अजून त्यांनी नाकारलेले नाही. हिंमत असेल त्यांना जाऊन विचारा, तुमच्या वडिलांनी असं कसं सांगितलं? धर्मश्रद्धेवर केवढा मोठा घाला आहे. मित्रांनो, तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले की नाही याबद्दल आमच्या एका मित्राने पुस्तक लिहिलेलं आहे. सावरकर त्यांचं नाव. सदैव वैकुंठ गमन की खून नावाचं हे पुस्तक अमरावती विद्यापीठामध्ये मराठीला अभ्यासाला होते. त्यानंतर विद्रोही तुकाराम नावाचं पुस्तक डॉक्टर आह साळुंखेंनी लिहिलेलं आहे. त्यामध्ये विस्ताराने याची चर्चा केलेली आहे. त्यामुळे आणखी या विषयावर बोलण्याची मला गरज आहे असं मला वाटत नाही. तुकाराम सदैव वैकुंठाला जाणं शक्य नाही आहे. त्यांचा खून झाला असेल की नाही याच्याबद्दल वाद असतील, पण ते सदैव वैकुंठाला जाणं शक्य नाही आहे, एवढं मात्र आपण समजून घेतलं पाहिजे. मित्रांनो, ज्ञानेश्वर आहे, तुकाराम आहे, या सगळ्या संतांवर चमत्कार का लादले जातात? त्याचं कारण आहे या सगळ्या संतांची समतेची जी शिकवण आहे ती लोकांपर्यंत पोहोचवून पोट भरत नाही. या सगळ्या संतांची जी समतेची आणि माणुसकी धर्म शिकवण्याची जी शिकवण आहे ते पोहोचवून स्वतःचं पोट भरत नाही. पण त्यांचे चमत्कार सांगितले, लोकांना अधिक धर्मबोळं बनवलं की गावोगाव आपली कीर्तनं होतात, आपली पोट भरण्याची यंत्रणा कायमची चालत राहते. म्हणून कीर्तनकारांनी जाणीवपूर्वक या पद्धतीचे चमत्कार पसरवलेले आहेत. यातल्या अनेक कीर्तनकारांना त्यांचा जर ज्ञानेश्वरीचा आणि तुकारामाच्या गाथेचा नीट अभ्यास असेल तर हे चमत्कार घडणं शक्य नाहीये, हे नीटपणे कळू शकतं. आणि तरीही सगळ्या कीर्तनकारांनी हे चमत्कार वारंवार लोकांपर्यंत पोहोचवले. त्यामागचा नीट उद्देश आपण समजून घेतला पाहिजे. मित्रांनो, कबीरासारखा संत काय म्हणतो हे आपल्याला नीट माहित आहे. कबीर म्हणतो, जत्रा में फतरा बिठाया तीर्थ बनाया पानी,
जत्रेमध्ये एक दगड बसवला, जत्रा में फतरा बैठाया, तीरथ बनाया पाने, दुनिया भई दिवाने, पैसे के धुलधाने. या पद्धतीनं सगळेच्या सगळे माणसं त्या दगडाला नमस्कारतात, त्या ठिकाणी जातात, तिथं पाण्याचं तीरथ समजतात आणि आपल्या पैशाची सगळी धुळधाणी करून घेतात. तुकडोजी महाराज पुढचे अत्यंत महत्वाचे संत. तुकडोजी महाराज सगळ्याच्या सगळ्या पोथ्यांबद्दल काय म्हणतात? चमत्काराच्या भरी भरोनी झाली अनेकांची धुळधाणी, संत चमत्कार यापुढे कोणी नका वर्णू सज्जन हो. संत चमत्कार यापुढे कोणी नका वर्णू सज्जन हो. एवढंच नव्हे तर स्वतः तुकडोजी महाराज सगळ्या चमत्कारांबद्दल काय म्हणतात? झटका दिया जब हाथ को पेढ़ा मिठाई ला दिया, झटका दिया जब हाथ को पेढ़ा मिठाई ला दिया, खाली उंगली को घिसा कर अत्तर सुगंधी पा लिया, ये तो जादूगर भी कर सके, क्या कहना इन्हें संत. जे लोक जादूगर करू शकतात, त्या पद्धतीचे चमत्कार करतात, त्या सगळ्यांना क्या संत कहना है असा प्रश्न विचारणारे तुकडोजी महाराज. आता मित्रांनो, तुकडोजी महाराज आहेत, संत कबीर ठीक आहे, पण बाकीचे सगळेच्या सगळे संत, आजचे आधुनिक सगळे समाजसुधारक अतिशय शिकलेले होते. ज्योतिबा फुल्यांना शिक्षण प्राप्त झालेलं होतं. आंबेडकर तर या क्षेत्रामध्ये प्रकांड पंडित होते. आगरकर अतिशय शिकलेले होते. सावरकर शिकलेले होते. पण मी तुमच्या पुढ्यामध्ये अशा एका माणसाबद्दल बोलणार आहे की ज्याला आपल्या आयुष्यामध्ये दुसरा वर्ग सुद्धा पास नाही होता आलं. त्यांचं नाव गाडगे महाराज. मला अंधश्रद्धा निर्मूलन काम या पद्धतीने करण्याची, देवधर्माला विरोध न करता देवधर्माच्या नावावर सर्वसामान्य जनतेला लुबाडणाऱ्यांच्या विरुद्ध ही चळवळ उभारण्याची प्रेरणा जर कोणाकडनं मिळाली असेल तर ती गाडगे महाराजांकडनं मिळाली. गाडगे महाराज एक वर्ग पास न झालेला हा संत गावोगाव फिरून लोकांचं प्रबोधन करायचं. गावोगाव मोठ्या संख्येनं लोक जमायचे त्यांच्या कीर्तनाला. कीर्तनाला लोक जमले की गाडगे महाराज त्या ठिकाणी छानपैकी लोकांना प्रश्न विचारायचे आणि प्रश्नोत्तरांच्या रूपामधनं त्यांचं कीर्तन रंगत जायचं. 10,000 हजाराची सभा आहे, मोठ्या प्रमाणावर लोक जमलेले आहेत आणि गाडगे महाराज लोकांना विचारतात, काऊन रे तुम्ही सत्यनारायण करता का नाही? लोक म्हणायचे, हो जी आम्ही सत्यनारायण करतो. अरे सत्यनारायण करता, गावोगाव करता, त्या सत्यनारायणाच्या पोथीत लिहिलंय का सत्यनारायण केला का बुडालेली नाव वर येते? अरे आता इंग्लंडचं जहाज पाण्यात बुडालंय, 50-50 कोटी रुपयाचं एक जहाज आहे, लई जहाज पाण्यात बुडाली, दुसरं महायुद्ध सुरू होतं. अरे सत्यनारायण करा, नाव वर काढा. आपण गावोगाव सत्यनारायण करतो. आपल्यापैकी अनेकांच्या घरात सत्यनारायण होतो. माझ्याही घरात अनेकदा सत्यनारायण झालेला आहे. अजूनही माझी आई माझ्या लपून का होईना पण करत असते. मुलाचं लग्न असेल सिंगल सत्यनारायण, मुलीचं लग्न असेल डबल सत्यनारायण. माझ्या शेजारी खूप इंजिनियर्स राहायचे. मी विचारायचो, काय काका कशासाठी सत्यनारायण? काय नाही रे, प्रोजेक्ट पूर्ण झाला म्हणून सत्यनारायण. ठिकठिकाणी सत्यनारायण, पोलीस स्टेशनमध्ये सत्यनारायण. सत्यनारायण आता ठिकठिकाणी होत असतो. महापूजा आयोजित केल्या जातात, त्याचा प्रसाद घेण्यासाठी बोलावलं जातं. गाडगे महाराज लोकांना हा प्रश्न का विचारायचे आणि त्यांचं प्रबोधन का करायचे तेही मला तुमच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. त्याकरता गाडगे महाराजांची पोथी, अध्याय 4 साधू बण्याचं. साधू आणि जलप्रवासाला निघाला. भरपूर धनसंपत्ती एका जहाजावर लादून निघाला. त्याच्या साऱ्या धनसंपत्तीचा पालापाचोळा झाला, कारण त्यानं सत्यनारायण नव्हता केला. सत्यनारायण केला नाही म्हणून त्याच्या सगळ्या संपत्तीचा पालापाचोळा झाला. आता आपल्याला हसू आलं, पण ज्यावेळेस पोथी चालते त्यावेळेस आपण अशी हात जोडतो. सत्यनारायण करायचं की नाही हे आपलं स्वातंत्र्य आहे, पण माझी एक तुम्हाला विनंती आहे की जेव्हा केव्हा आपल्या घरी सत्यनारायण आयोजित कराल तेव्हा भटजीबुवांना सांगायचं, हो भटजीबुवा ते गुड्डुम 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 नका म्हणू, जरा स्पष्ट पोथी वाचा, पोथीमध्ये काय आहे जरा नेमकं आम्हाला कळवू द्या. अध्याय 4 पुढचा भाग. साधू वाण्याची मुलगी कलावती सत्यनारायण करत होती.
एवढ्यात तिच्या ठिकाणी वार्ता आली, तिचा पती स्वगृही परत आलाय. हे ऐकताच तिने सत्यनारायण अर्धवट सोडला. प्रसाद भक्षण न करता ती तडक समुद्रकिनारी धावत गेली. समुद्रकिनारी जाऊन पाहते तो तिचा पिता धाय मोकलून रडतोय, स्वतःचा उरबडवून घेतोय. ही पित्याला विचारती झाली, बा तुम्ही का रडतात? यावर पिता उद्गारला, हे कलावते, मी भरपूर धनसंपत्ती एका जहाजावर लादून इथपर्यंत आलो. माझ्या समवेत तुझा पती म्हणजे माझा जावाई सुद्धा होता. मी खाली उतरलो, तुला निरोप पाठवला आणि पाहता पाहता माझ्या डोळ्या देखत सारं जहाजच्या जहाज पाण्यामध्ये बुडालं. त्यासोबत सारी धनसंपत्ती पाण्यात बुडाले. त्यासोबत माझा जावई सुद्धा पाण्यात बुडाला. बराच वेळ झाला तरी तो वर आला नाही. त्यामुळं जावई वियोगानं मला अतीव दुःख झालंय. त्यामुळं मी माझा ऊर बडवून घेतोय. हे ऐकताच कलावतीला फार दुःख झालं. तीही स्वतःचा ऊर बडवून घेऊ लागली. एवढ्यात आकाशवाणी झाली. त्यावेळेस आजच्यासारखे पुणे, मुंबई वगैरे वगैरे केंद्र नव्हते, एकच आकाशवाणी होती. एवढ्यात आकाशवाणी झाली, हे कलावते, तू धाय मोकलून उपयोग नाहीस, रडून उपयोग नाहीस. कारण तू पती प्रेमापोटी सत्यनारायण देवांचा अपमान केला आहेस आणि स्वतःवर कोप उडवून घेतला आहेस. त्यामुळे तुझ्या पतीला आणि संपत्तीला त्यांनी पाण्यामध्ये बुडवलंय. तुला जर तुझा पती परत हवा असेल तर पुन्हा सागर संगीत सत्यनारायणाची पूजा कर. भक्तिभावानं सत्यनारायणांना प्रसन्न करून घे. त्यानंतर तुझा पती आणि संपत्ती तुला परत मिळेल. हे ऐकताच कलावतीने स्वतःचे डोळे पुसले. ते तात्काळ धावत घरी आले. घरी आल्यानंतर तिने सागर संगीत सत्यनारायणाची पूजा केली. सत्यनारायणाची पूजा केल्यानंतर तिने भक्तिभावानं प्रसाद भक्षण केला आणि इकडे प्रसाद भक्षण करताच तिकडे बुडालेली नाव वर आली. सारीच्या सारी संपत्ती परत आली. एवढंच नव्हे तर इतका वेळ नाका तोंडात पाणी जाऊन सुद्धा पती जिवंत परत आला. हे सगळंच्या सगळं आपण ऐकतो, आपण छानपैकी हात जोडतो आणि म्हणतो, सत्यनारायण देवा, जसं कलावतीचं सगळंच्या सगळं बुडालेलं परत आलं असेल तसं आमचं जे जे बुडालेलं असेल किंवा बुडणार असेल ते सारंच्या सारं परत मिळवू दे. गाडगे महाराज विचारायचे, काऊन रे सत्यनारायण करताना? अरे सत्यनारायणाच्या पोथीत लिहलंय ना का बुडालेली नाव वर येते. अरे ते दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडच्या लई जहाज आपल्याच मुंबईच्या आसपास बुडालेली आहे. एक एक जहाज 50-50 कोटी रुपयाचे. भटजीले वाटतं तेवढी दक्षिणा द्या लागन, 2.5 कोटी रुपये दक्षिणा द्या. जहाज वर काढा, आपल्या देशाचं लई भलं होऊन जाईल, तेवढी संपत्ती भेटत. लोक गप्प राहायचे. मग गाडगे महाराज चिडायचे, काऊन रे सत्यनारायण करून नाव वर येत नाही? 10,000 टाळकी आहे, 10,000 सत्यनारायण करा, काढा नावावर. नाही येत जहाजावर, मग कायले तो खोट्टारडा सत्यनारायण करता, वरून त्याला सत्यनारायण म्हणता, खोट्टारडी पोथी वाचता. चालले सारेच्या सारे बह्याड बेलने हापम्याड सत्यनारायण कराले. हापम्याड हा शब्द माझा आहे, कारण बह्याड बेलने हा टिपिकल वराडी शब्द असल्यामुळे तुम्हाला कळणार नाही म्हणून मी जोडलेला शब्द आहे. गाडगे महाराज म्हणायचे, चालले सारेच्या सारे बह्याड बेलने सत्यनारायण कराले. कारण मित्रांनो, बह्याड बेलने हा शब्द हापम्याडपेक्षा जास्त तीव्र आहे, पण तरीही थोडा बहुत सेन्स तुमच्यापर्यंत पोहोचावा म्हणून मी वाद. आता तुम्ही जेव्हा जेव्हा सत्यनारायण कराल किंवा सत्यनारायण करण्याच्या निमित्तानं प्रसाद भक्षण कराल, त्यावेळी ही वाक्य आठवा. चालले सारेच्या सारे बह्याड बेलने सत्यनारायण कराले. दुसरा वर्ग पास न झालेला एक संत आपल्याला सांगतो आहे, जर आपल्याला वाटलं आपण बह्याड बेलने आहोत तर काही प्रॉब्लेम नाही, चालू द्या. जर आपल्याला वाटलं की आपण नाहोत तर थांबवून टाका. इतकी सारी गोष्ट आहे. काय करायचं काय करायचं नाही हे आपलं स्वातंत्र्य. तुम्ही म्हणाल, सर तुम्ही सत्यनारायणावर हल्ला करता म्हणजे हिंदू धर्मावरचा हल्ला आहे, म्हणून मला तुम्हाला प्रबोधनकार ठाकरेच सांगितले पाहिजे. प्रबोधनकार ठाकरे लिहितात, सीताराम पंत म्हणजे माझे वडील गुरुवारी सत्यनारायण करायचे. कारण घरामध्ये काही आर्थिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. कोणीतरी जोशीबुवांनी त्यांना सांगितलं दर गुरुवारी सत्यनारायण करायचे.
घरामध्ये उपासमार चालली होती, म्हणून मी वडिलांवर कडाळलो की एवढी उपासमार चालली असताना सत्यनारायणाचा प्रसाद म्हणून शिरा कशाला करायचा? हे सत्यनारायणाचं लिगाड मी घरामध्ये चालू देणार नाही. मी पुन्हा वाक्य रिपीट करतो, प्रबोधनकार ठाकरेंच्या शब्दांमधलं आहे, हे सत्यनारायणाचं लिगाड मी घरामध्ये चालू देणार नाही असं म्हणून त्यांनी पोथी आणि सगळंच्या सगळं तळ्यामध्ये फेकून दिलं. एनी ऑब्जेक्शन असेल तर डायरेक्ट जाऊन बाळासाहेब ठाकरेंना विचारा. मित्रांनो, पुढे ते म्हणतात, बायबल प्रमाणेच हिंदूंची पुराणे भिक्षुकी डोंबाऱ्यांची पोतडी होत. बायबल प्रमाणेच हिंदूंची पुराणे भिक्षुकी डोंबाऱ्यांची पोतडी होत. चमत्कारांची धूळ डोळ्यात फेकून अनाडी जनतेला बुद्धिभ्रष्ट करणे हा शुद्ध धर्म होय. पुढे प्रबोधनकार ठाकरे एवढ्यावर थांबत नाही. पुढे म्हणतात, पेशवाई बुडाली. पेशवाई बुडाल्यानंतर दक्षिणा घेणाऱ्या ब्राह्मणांची पंचायत झाली. त्यांनी सत्यनारायणासारख्या अनेक पोथ्या निर्माण केल्या आणि कायमचं स्वतःचं पोट भरण्याची यंत्रणा उभी केली. जर काही ऑब्जेक्शन असेल तर माझ्याशी भांडायचं नाही. प्रबोधनकार ठाकरेंचे चिरंजीव, समर्थ चिरंजीव अजून आहेत, त्यांच्याशी भांडा. मित्रांनो, सत्यनारायण आणि हिंदू धर्माचा संबंध आपण जोडलेला आहे, त्याचा काहीही संबंध नाही, हे कृपया लक्षात घ्या. आता गाडगे महाराज एवढ्यावर थांबायचे नाही, लोकांचं प्रबोधन करायचे. खरं म्हणजे आपल्याला हिंदू धर्म माहीत नसतो, माझ्यासारख्या माणसाला त्याचा अभ्यास करावा लागतो, म्हणून फार पंचायत होते. हिंदू धर्म पण काय आहे नेमका, काही माहीत नाही आपल्याला. अरे, हिंदू धर्मामध्ये एवढ्या विविध परंपरा आहे. एका बाजूनं देव मानणारे आहेत, पुराण मानणारे आहेत, वेद मानणारे आहेत, वेद न मानणारे आहेत, ईश्वर मानणारे आहेत, ईश्वर न मानणारे आहेत. सगळ्या प्रकारच्या परंपरा गुण्यागोविंदानं दीर्घकाळापासून हिंदू धर्मामध्ये नांदत आलेल्या आहेत. त्यामुळे हा म्हणजे हिंदू धर्म असं जर कोणी म्हणत असेल तर त्याला हिंदू धर्म मुळातच कळलेला नसतो. हिंदू धर्माचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य स्वतः पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यांच्या डिस्कव्हरी ऑफ इंडिया या पुस्तकामध्ये सांगून ठेवलेलं आहे. काय म्हणतात ते? सहिष्णुता, सगळ्यांना सोबत नेण्याची प्रवृत्ती हा भारतीय संस्कृतीचा गाभा आहे. त्यामुळे मी म्हणतो तोच हिंदू धर्म खरा आणि इतर बोलतात ते मात्र टीका करतात असं म्हणण्याचा अधिकार नाही, कारण सगळ्या संतांनी तेच काम आतापर्यंत केलेलं आहे. गाडगे महाराज लोकांचं प्रबोधन करायचे, गावोगाव जायचे, कीर्तन करायचे. कोणातरी मंदिरामध्ये गेले, मंदिर बांधून झालेल्या मूर्ती यायचे. अरे, अजून मूर्ती बसवली काय रे? नाही जी, अजून नाही बसवली. मग आता काय करणार? काय नाही जी, मूर्ती विकत आणणार देवाची. हा, देवाची मूर्ती विकत भेटते? हा जी, विकत भेटते. हा, देव रस्त्यावरचा भाजीपाला आहे का रे विकत आणाले? पहिला प्रश्न. दुसरे, अरे अंधार दिसून राहिला मंदिरामध्ये. हो जी, अंधार दिसून राहिला. अरे, देव नाही दिसत. नाही दिसत. मग आता दिवा आणतो ना, मग दिसत ना देव. हा, देव दिसत नाही, दिवा आणला का देव दिसते. अरे, दिवा मोठा का देव मोठा रे? गाडगे महाराज लोकांचं काय प्रबोधन करायचे? जायचे, विचारायचे, काय रे देवाला आंघोळ करता का नाही? नाही, देवात मूर्ती बसवली ना देवळात, आंघोळ बिंघोळ घालतो ना. काऊन? देवाला स्वतःची आंघोळ नाही करतायत? नाही जी, नाही करतायत. अरे वा रे वा, तुमचा देव. ज्या देवाला स्वतःचं अंग नाही देतायत तो तुमचं काय करणार? पुढचा प्रश्न, एकच पद्धतीनं त्यांना माहित होतं. आपण ज्या लोकांना समजावून सांगतोय त्यांना फार जरा कठीण पद्धतीनं आपल्याला समजावून सांगावं लागणार आहे, कारण वारंवार तेच. काय रे, देवाला धोतर नेसवता की नाही? हो जी, नेसवतो. कोण नेसवते? आम्हीच नेसवतो. काऊन? देवाला स्वतःचं धोतर नाही नेसतायत? नाही जी, ना नेसतायत. अरे वा रे वा, तुमचा देव. ज्या देवाला स्वतःचं धोतर नाही नेसतायत तो तुम्हाला काय नेसवणार रे? पुढचा प्रश्न, देवाला निवद दाखवता की नाही? हो जी, दाखवतो. मग देवाला निवद दाखवल्यावर काय करता? काय नाही जे, हातामध्ये काठी घेऊन बसतो ना. काय ते कुत्र मांजर येते ना हाकलायला. देवाला स्वतःच्या निवदावरचं कुत्र मांजर नाही हाकलतायत? नाही जी, नाही हाकलतायत. अरे वा रे वा, ज्या देवाला स्वतःच्या निवदावरचं कुत्र मांजर नाही हाकलतायत तो तुमचे गंडांतर काय हाकलणार रे? या पद्धतीचे प्रश्न विचारत विचारत गाडगे महाराज लोकांचं प्रबोधन करायचे. पुढे जाऊन प्रश्न, गाडगे महाराज जायचे त्या ठिकाणी कोंबडं बकरं बळी दिलं जायचं. त्या ठिकाणी, अरे काय करून राहिलं रे? काय नाही जी, देवाचा नवस फिडून राहिलो.
अरे कोणाचं नवस रे, मा पोरगानं बोललो होतो की या पोराची तब्येत चांगली झाली की कोंबडं कापीन. मग हे कोंबडं कापून राहिला तू? हो जे, हे कोंबडं कोणाचं लेकरू आहे रे? देवाचं लेकरू आहे. हा, कोंबडं देवाचं लेकरू आहे आणि तू म्हणतं का कोंबडं कापलं का देव प्रसन्न होते? हा, मग देवाचं लेकरू कापलं का देव प्रसन्न होते? हो जी. मग तू हे पोरग जे आहे ते कोणाचं लेकरू आहे? माव आहे ना. अरे पण तू कोणाचा वय? माया बापाचा. तुझा बाप कोणाचा वय? बापाच्या बापाचा. तो कोणाचा वय? देवाचा. मग तू पोरग कोणाचं लेकरू झालं? देवाचंच लेकरू आहे ना. अरे तू आत्ताच तर म्हणाला का कोंबडं भी देवाचं लेकरू आहे. हे कोंबडं कापलं का देव प्रसन्न होते? तो पोरग भी तर देवाचं लेकरू आहे. मग हे काप तू या पोराले, घे देवाले प्रसन्न करून. असं म्हटल्यावर समोरच्या माणसाच्या अंगावर शहार यायचे आणि अनेक माणसं त्यांचं ऐकून हे बळी थांबवायचे. गाडगे महाराज पंढरपूरला जायचे. या संताचं एक वैशिष्ट्य आहे, हा कधीही मंदिरामध्ये गेला नाही. प्रत्येक मंदिराच्या आसपास त्यांनी धर्मशाळा बांधल्या. सगळ्या तीर्थस्थळांवर त्यांनी धर्मशाळा बांधल्या. पै पडका गोळा करून धर्मशाळा बांधल्या. लोकांकरता अन्नछत्र उघडले. स्वतः कधी मंदिरात गेला नाही. एकही देऊळ बांधलं नाही. देवळाच्या समोरच्या पायऱ्या बांधल्या, पण देऊळ कधी बांधलं नाही या माणसाने आयुष्यामध्ये. हा माणूस पंढरीच्या इंद्रायणीच्या वाळवंटामध्ये कीर्तन करणार. दरवर्षी जाणार मात्र त्या ठिकाणी वारकरी आपल्या वारी असले की. आणि कीर्तन सुरू. का रे, गावागावातनं आला पंढरीच्या दर्शनाले, विठ्ठलाच्या दर्शनाले आला. हो जी. अरे आला तर आला, रोज आता आणि इकडं बाजूले हाकता चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये. हो जी, आता काय करणार, जागा नाही, हाकतो. अरे पण त्या विठ्ठलाचे हात तर कमरेवर आहे. तो काही हातामध्ये झाडू घेऊन हे साफ करणार नाही. तुमचे बी हात कमरेवर आहे काय? स्वतःच केलेली घाण साफ करा. चला या माझ्यासोबत, घ्या झाडू हातामध्ये करा साफ. असं म्हणून विठ्ठलाचे हात कमरेवर आहे, तो हातात तर झाडू घेणं शक्य नाही. या पद्धतीची वाक्यरचना उच्चारून सुद्धा त्यांच्या नखाला कधी नख लागलं नाही. त्याचं कारण मित्रांनो, हा माणूस ज्या तळमळीनं काम करायचा ती तळमळ लोकांना झिंगून टाकायची. गाडगे महाराज 1956 साली वारल्यानंतर प्रचंड जनसमुदायानं त्यांना जाळलं. जवळपास 50,000 जनसमुदायाच्या साक्षीनं त्यांना जाळण्यात आलं. या सगळ्याच्या सगळ्या जनसमुदायामध्ये मोठमोठी माणसं होती. आमच्या विदर्भ परिसरातली मधुकर केचनसारखी साहित्यिक मंडळी होती. हा सगळाच्या सगळा प्रकार घडला. खरं म्हणजे गाडगे महाराज जिवंत असताना त्या काळामध्ये प्रबोधनकार ठाकरेंनी त्यांच्यावर चरित्र लिहिलं, त्यांचं चरित्र लिहिलं. प्रबोधनकार ठाकरे त्या काळामध्ये महाराष्ट्रातले विचारवंत म्हणून ओळखले जात असत. एक विचारवंत असणारा माणूस दुसरा वर्ग पास न झालेल्या गाडगे महाराजांचं चरित्र लिहितो. गोनी दांडेकरांसारखा एवढा मोठा लेखक गाडगे महाराजांचं चरित्र लिहितो. गोनी दांडेकरांच्या चरित्रामध्ये एक थोडासा पुसंट, थोडासा चमत्कार वाटणारा प्रसंग आहे. तो त्यांच्या मनोवृत्तीचा भाग होताच. काहीतरी महाराज एकदा बसले होते, एक साधू बाबा आले, त्यांना दर्शन देऊन गेले आणि तेव्हापासून गाडगे महाराजांनी प्रेरणा घेतली. गोनी दांडेकरांचं हे चरित्र वाचल्यानंतर मी सगळ्यात पहिले वेगवेगळ्या गाडगे महाराजांच्या भक्त संप्रदायामधल्या नव्हे पण गाडगे महाराजांना जवळून ओळखणाऱ्या आणि त्यांच्यासोबत वावरणाऱ्या माणसांसोबत वार्तालाप सुरू केला. त्यामध्ये मधुकर केजे बसणं कितीतरी मंडळी आहे. त्या सगळ्यांनी मला ठणकावून सांगितलं की गाडगे महाराजांच्या आयुष्यात असं कधीही घडलेलं नाही. आम्हाला खूप प्रसंग माहिती आहे, तसं काही घडलं असतं तर गाडगे महाराज वारंवार बोलले असते. गाडगे महाराज तुकारामाबद्दल एवढं बोलायचे, सगळ्यांबद्दल बोलायचे, पण कधीही कोणत्या चमत्काराबद्दल कधीही बोललेले नाही. त्यामुळे तो स्वतः आपला काहीतरी वाटलेला भाग आहे गोनी दांडेकरांचा. पण प्रबोधनकार ठाकरेंच्या चरित्रामध्ये मात्र या पद्धतीचा कोणताही उल्लेख नाही. गाडगे महाराजांनी आयुष्यामध्ये कधीही चमत्कार केले नाहीत. चमत्कार तो सोडा, चमत्कार शक्य नाही असं ते सांगायचे. अरे नवसानं पुरं होत नसते रे, नवसानं पुरं झाले असते ते कायले लग्न करायला लागलं असतं. हे पुन्हा पुन्हा तुकारामाचा अभंग सांगून लोकांना समजावून सांगायचे. एवढंच नव्हे तर गावोगावच्या लोकांना सांगायचे की असं नवस करून आपली शेती पिकत नसते रे, मेहनत करायला लागते, मेहनतीनं शेती पिकत असते. शेतकऱ्यांनी आपली कामधामं सोडून तीर्थस्थळी जाऊ नये म्हणून गावोगाव ते प्रबोधन करत असत. ज्यावेळेस आपलं छानपैकी शेतीची कामं आटोपतात त्या काळात जावं, पण शेतीची कामधामं सोडून जाऊ नये म्हणून सांगणारे गाडगे महाराज आयुष्यामध्ये कधीही सांगायचे अरे कोणी कोणाचा अवतार नसते रे, देवाला काही काम धंदे नाही काय रे. ज्या देवानं एवढी मोठी पृथ्वी पैदा केली, स्वर्ग सगळे सगळे तारे केले, चंद्र सूर्य केले, स्वर्ग बिलकुल कधी बोलायचे नाही ते.
चंद्र सूर्य तारे निर्माण केले, तो एवढा मोठा पृथ्वी पैदा करणारा देव माणसाच्या अंगात कसा येईल रे, पुन्हा अवतार कसा घेईन रे? त्या देवाला काही कामधंदे नाही का? घुस या बाईच्या अंगात, घुस त्या बाईच्या अंगात, घुस त्या बाईच्या अंगात. लोक गावोगाव कौल लावायचे देवाला. त्याबद्दल गाडगे महाराज म्हणायचे, अरे देवाला काही कामधंदे नाही रे, तुमच्या घरात याचं, तुमच्या मंदिरात याचं, पाड तुमचं फूल इकडचं नाही तर तिकडचं, पाड हा पैसा नाही तर तो. अशा छोट्या छोट्या अंधश्रद्धा घेऊन ते बोलायचे. अरे हे बाई म्हणते का पोराला नजर लागली. अशी काही कोणाची नजर लागत असते का रे? नजर म्हणजे काय, भाला बाई काय, खुपसला फाटकन तिकडं लागली नजर. असे डोळ्यानं कधी भाले निघते का रे? या पद्धतीनं दृष्ट काढणे, नजर लागणे, याबद्दल ते आपलं मत लोकांना समजावून सांगायचे. यामध्ये काही तथ्य नाही असं सांगायचे. एवढं सगळं अंधश्रद्धा विरोधी सगळंच्या सगळं प्रबोधन करणारे गाडगे महाराज 1956 साली वारलेत. एवढ्या मोठ्या जनसमुदायानं त्यांना जाळलं. बांद्रा पोलीस स्टेशननी त्यांच्या मृत्यूच्या काही महिने आधी रेकॉर्ड केलेली कॅसेट आजही आपल्याला ऐकायला मिळते. जे काही ध्वनिमुद्रित करून ठेवलेलं त्यावेळेसचं कीर्तन आहे ते आजही आपल्याला ऐकायला मिळतं. एवढं मोठं काम केलेले गाडगे महाराज, ज्यांच्यापासून मी प्रेरणा घेऊन लोकांपर्यंत हे काम पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय, असं गेली 20 वर्ष सांगतोय, त्यांच्याबद्दल 1983 साली उमाळे गुरुजी BA बेटी यांनी एक सुंदर पोथी लिहिली. या पोथ्या कशा लिहिल्या जातात हे मला तुम्हाला या निमित्तानं समजावून सांगायचं आहे, म्हणून मी जरा व्यवस्थितरित्या हा मुद्दा सांगतोय. व्यंकटनाथ महाराज नावाचे देवगाव रंगारी या ठिकाणचे हे जे आपले सिद्ध गोरखनाथ, मच्छेंद्रनाथ वगैरे नाथ परंपरेतले जे साधू मानले गेले आहेत किंवा देवाचे अवतार मानले गेलेले आहेत, त्यांच्या गादीवर बसलेला हा माणूस या माणसाला एक्सपोज करण्याची एकदा गरज पडली. मी पुसदला होतो. पुसदमध्ये मी व्याख्यान करता गेलो. त्या ठिकाणी अनेक लोक अंगावर येऊन मोडले. मला सांगायला लागले की व्यंकटनाथ महाराज या पद्धतीनं चमत्कार करतात, त्या पद्धतीनं चमत्कार करतात, एवढे सगळे चमत्कार करणारे तुम्ही काय करणार? माझा नाईलाज झाला. मला त्यांची अपॉइंटमेंट मागावीला गेली. त्यांनी अपॉइंटमेंट दिली. अपॉइंटमेंट अशा वेळेची दिली की व्याख्यानमालेमध्ये 3रा दिवस आहे आणि 3ऱ्या दिवशीच्या व्याख्यानाच्या वेळेस त्यांनी अपॉइंटमेंट दिली. मी आपलं व्याख्यानाची प्रचंड गर्दी, 9-10 हजाराचा जनसमुदाय त्या दिवशी जमलेला असेल आणि मी इकडे बाबांची मुलाखत घ्यायला. बाबांना जाऊन विचारलं की तुम्ही म्हणता की या पद्धतीचे चमत्कार करता की तुमच्या ताटामध्ये देवी येऊन जेवते. ते म्हणाले माझ्या ताटामध्ये देवी येऊन जेवते असं तुम्हाला कोणी सांगितलं? तुमच्या भक्तांनी सांगितलं. असं काही घडत नाही. हे सगळेच्या सगळे भक्त मूर्खासारखे काहीतरी बोलत असतात. ते काहीतरी बोलतात आणि तुम्हाला ते खरं वाटतं. माझ्या ताटात काही देवी वगैरे येऊन जेवत नाही. खरं म्हणजे आम्हाला भक्तांनी ठणकावून सांगितलं होतं की महाराजांच्या ताटामध्ये नेहमी देवी येऊन जेवतात. एवढंच नव्हे तर त्या एकदा त्यांची शिष्य असणारी स्त्री घरामध्ये नवऱ्याची सेवा करत होती. पाहुणे आले होते. ती वाढायला चालली. त्यावेळेस महाराज म्हणाले तू वाढणं करू नको, होऊन जाईल तुझं काम. आणि प्रत्यक्ष देवीनी पाहुण्यांना वाढणं केले. इकडे ही बाई आपल्या नवऱ्याची सेवा करत होती आणि तिकडे त्याच वेळी त्याच बाईचं रूप घेऊन देवी वाढणं करत होती. मी हा प्रसंग विचारला नाही. असं काही घडलेलं नाही आहे. भक्त काहीतरी एक दुसऱ्याला श्रद्धेपोटी सांगत असतात आणि चमत्कार पसरत असतात. मग त्यांना मी विचारलं की महाराज तुम्ही असं सांगितलेलं आहे की अनेक रोग तुम्ही दुरुस्त करतात. तेही त्यांनी नाकारलं. जेवढे चमत्कार लोकांच्या तोंडून ऐकले होते ते सगळेच्या सगळे चमत्कार त्यांनी नाकारले. माझी अख्खी मुलाखत 20 मिनिटामध्ये कंप्लीट झाली. आणि असले काही चमत्कार मी करत नाही, माझ्यामध्ये काही करण्याचं सामर्थ्य नाही असं म्हणून ते मोकळे झाले. तिथून मी परत आलो. परत आल्यानंतर मी जुन्या तरुण भारतामध्ये काम केलेलं असल्यामुळे मी माझ्या नेहमीच्या पद्धतीनं चक्कर मारला. दिवा घुमरे त्यावेळेस तिथले संपादक होते. ते म्हणाले का रे एवढ्यात कोणकोणते बाबा उडवले? म्हटलं काय नाही, ते देवगाव रंगारीवाले आहे ना. म्हटलं ते आपले देवगाव रंगारीचे आपले व्यंकटनाथ महाराज, त्यांना उडवलं परवा. व्हॉट? देवगाव रंगारीचे व्यंकटनाथ महाराज? म्हटलं काय बोलतोस तू? म्हटलं काय तुला काय गंमत वाटते का? म्हटलं गंमत नाही, खरंच त्यांचं एक्सपोज केलं. ते म्हणाले सगळं खोटं आहे. मी जाहीर करून मोकळं झालो. झालं, संपलं काम. अरे तुला माहिती आहे ते कोण आहे? म्हटलं कोण आहेत? गत्रिय माडखोलकर, आमचे जे संस्थापक संपादक आहेत त्यांचे ते आवडते गुरु आहेत. आणि मग त्यांनी मला एवढं मोठं पुस्तक तरुण भारताच्या लायब्ररीतनं आणून दाखवलं. या तरुण भारताच्या लायब्ररीतनं आणलेल्या या पुस्तकामध्ये अनेक चमत्कार होते. आधी मी चमत्कार सांगतो, कोणी कोणी ते एंडोर्स केले ते नंतर तुम्हाला सांगतो. यामध्ये चमत्कार होते की एकदा ॲडव्होकेट नरेंद्र चौधरी अकोला यांच्या घरी महाराजांचा मुक्काम होता. महाराजांचा मुक्काम असताना ते मध्ये अनेक मिनिटं लोकांना दिसले नाहीत. शेवटी ॲडव्होकेट नरेंद्र चौधरींनी त्यांना विचारलं की महाराज आतून खोली बंद होती आणि तुम्ही खोलीमधनं नाहीशी झाला होता, हे काय आहे?
ते म्हणाले त्याचं असं आहे, खरं म्हणजे तू आता श्रद्धावान भक्त आहे म्हणून तुला सांगायला हरकत नाही, मी इतरांना सांगत नाही, पण त्याचं असं आहे की अंबादेवी मला खूप दिवसापासून बोलवत होत्या. म्हटलं चला आज अंबादेवीला भेटायला जायचं. आणि मग मी अकोल्याच्या या रूममध्ये बसलो असताना छानपैकी अंबादेवीकडे सदेह गेलो, त्यांच्याशी छान गप्पा मारल्या आणि परत आलो. 10 मिनिटामध्ये अकोला टू कोल्हापूर असं छानपैकी अंबादेवीशी गप्पा मारून ते परत आले. एवढे फास्ट, सुपरसॉनिक जेटपेक्षाही यांचा वेग अधिक. प्रत्यक्षामध्ये काय झालं असेल की ते खाटेखाली जाऊन लपले असतील तर भक्तांना दिसणार कसे, खिडक्यातनं दिसले नाहीत, एवढंच झालं असणार. या पद्धतीचे कितीतरी चमत्कार त्या पोथीमध्ये वर्णन केलेले होते. मी बोललो आहे आता आधी, ते तर होतेच होते. या पोथीची प्रस्तावना मला घुमरेंनी पाहायला सांगितली. प्रस्तावनेमध्ये कोणी हे लिहिली होती पोथी, एका प्राचार्यांनी, तिरोड्याचे प्राचार्य गोमो कोलते यांनी पोथी लिहिली होती. त्यानंतर या पोथीला प्रस्तावना होती गत्र्य माडखोलकर, डॉक्टर श्रीभा वर्णेकर, प्राचार्य राम शेवाळकर, प्राचार्य मधुकर आष्टेकर, डॉक्टर अना देशपांडे या पद्धतीच्या मोठमोठ्या साहित्यिकांची प्रस्तावना असणारी ही पोथी तद्दन खोटी. ती प्रसिद्ध झाली 78 साली आणि मी मात्र त्यांना एक्सपोज केलं 83 साली. एकही चमत्कार खरा नाही, या पद्धतीची पॉसिबिलिटी नाही. कारण मी त्यांना म्हणायचो की अख्ख्या जगामध्ये आपल्या भारताचं नाव यामुळे करता येईल, त्यामुळे तुम्ही हे सिद्ध करण्यासाठी पुढे या. आणि मित्रांनो, त्यावेळेस मात्र त्यांनी हे नाकारलं. या पद्धतीची पोथी हा माझा पुढे अतिशय मोठा आधार झाला. पुढे प्राचार्य राम शेवाळकरांनी खुलासा दिला की ती पोथी लिहिण्याच्या आधी मी ती वाचलेली नव्हती. मला तिरोड्याच्या प्राचार्यांनी सांगितलं प्रस्तावना लिहून द्या, मला काय माहीत त्यामध्ये चमत्कार आहेत, पण त्यामध्ये जर या पद्धतीचे चमत्कार असतील तर त्याचं मी मुळीच समर्थन करत नाही. या पद्धतीचं स्पष्टीकरण पुढे प्राचार्य राम शेवाळकरांनी दिलं, पण इतरांनी नाही. याच पद्धतीची पोथी 1983 साली मित्रांनो लिहिण्यात आली. उमाळे गुरुजींनी पोथी लिहिली, त्यामध्ये ठिकठिकाणी गाडगे महाराजांचे चमत्कार लिहून ठेवलेले की गाडगे महाराज एकदा कीर्तनामध्ये कीर्तन झालं, एक बाई आली, बिचारी फार हताश झाली होती, तिला अनेक वर्ष मूल होत नव्हतं. तिने गाडगे महाराजांना म्हटलं की बाबा मला पोरग पाहिजे, मला पोरग द्या. गाडगे महाराजांनी काठी घेतली, एक फटकन मारली, तिला फटकन पोरग झालं. आता गाडगे महाराजांना काठी मारली, पोरग झालं. पोथीची सुरुवातच आहे गाडगे महाराज म्हणजे डेबूजी, त्यांचं बालपणाचं नाव, हे डेबूजी तुकारामाचा अवतार आहे. इथपासून पोथीची सुरुवात आहे. किती आतमध्ये चमत्कार. गाडगे महाराज अमुक अमुक गावी कीर्तन करत होते, देवकीनंदन गोपाला, देवकीनंदन गोपाला म्हणत होते आणि ते अंतर्धान पावले. या पद्धतीचे चमत्कार त्यामध्ये पोथीमध्ये ठिकठिकाणी भरले. ते सगळं सांगून मी आपला वेळ घेऊ इच्छित नाही, पण पोथीच्या शेवटी लिहिलेलं आहे गाडगे महाराज वारले त्यावेळी वैकुंठातून पुष्पक विमान आलं, गाडगे महाराज त्यावर आरूढ झाले आणि सदेह वैकुंठाला गेले. आता मित्रांनो, ज्या माणसानं आयुष्यभर अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम अतिशय ताकदीनं केलं, लोकांच्या अंधश्रद्धा दूर करण्याचं काम केलं, जो माणूस कधी देवळामध्ये सुद्धा गेला नाही, त्याला जर सदेह वैकुंठाला पाठवणारी पोथी 1983 साली लिहिली जाऊ शकत असेल, जेव्हा की त्यांचं व्याख्यान आपल्याजवळ उपलब्ध आहे, प्रबोधनकार ठाकऱ्यांपासून तर गोनी दांडेकरांपर्यंत मोठमोठ्या माणसांनी लिहिलेलं चरित्र उपलब्ध आहे, तर काय आपल्या समाजामध्ये घडू शकतं त्याचा अंदाज घ्या. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारखी जर ही चळवळ नसते तर आज गावोगाव गजानन महाराजांच्या पोथ्यांसारखी ही पोथी पारायणासाठी वापरली गेली असते. गावोगाव गजानन महाराजांच्या पोथ्यांसारखी गाडगे महाराजांच्या पोथ्यांची पारायण झाली असते. शेंडगावला त्यांचं जन्मगाव आहे, त्या ठिकाणी मी व्याख्यानाला गेलो. तिथल्या लोकांनी त्यांचे जे काही पुढचे असतील वंशज, त्यांनी मला मोठ्या तिथे नेलं आणि मी तिथे पाहत होतो की अंगारे, धुपारे, पूजा, आरत्या. गाडगे महाराजाची आरती करा. म्हटलं काय बोलतात तुम्ही? गाडगे महाराजाची आरती मी करायची म्हणजे गाडगे महाराज मला मारतील जिवंत झाले तर? काय प्रकार चालू आहे तुमचा? मला तिथल्या तिथे त्यांना विरोध करावा लागला. मित्रांनो, या पद्धतीनं मोठमोठ्या संतांबद्दल पोथ्या लिहिल्या जातात, त्यामध्ये भरपूर चमत्कार भरले जातात आणि या पद्धतीचं वातावरण निर्माण केलं जातं. हे आपल्या समाजातलं चित्र आहे.
जर गाडगे महाराजांसारख्या रॅशनल संताविषयी एवढ्या आधुनिक काळामध्ये की ज्या काळामध्ये एवढे पुरावे आपल्याला उपलब्ध करून घेता येतात, त्या काळामध्ये जर गाडगे महाराजांवर एवढे चमत्कार लादले गेले असतील, तर मित्रांनो 350 वर्षापूर्वीचे तुकाराम महाराज आणि 700 वर्षापूर्वीचे ज्ञानेश्वर यांच्यावर कसकसले चमत्कार आपण लादले असतील ते कृपया आपण समजून घ्या. आणि मग आपल्या लक्षात येईल की चमत्कार लादण्याच्या आपल्या परंपरेचा हा परिणाम आहे. आणि हे चमत्कार लादण्याचं काम ज्यांच्या पोटांचा स्वार्थ त्यामध्ये असतो ते करत असतात, हेही आपल्या लक्षात येईल. गाडगे महाराजांनी जे काही काम केलं तेच काम या चळवळीच्या निमित्तानं आपण लोकांपर्यंत पोहोचवतो आहोत. तुम्ही म्हणाल गाडगे महाराज कीर्तन करायचे, तुम्ही का कीर्तन करत नाही? मला माहित होतं कीर्तनाच्या माध्यमातून आपल्याला अधिक लोकांपर्यंत पोहोचता येते, पण मी गाडगे महाराजांच्या मंदिरांमध्ये नवस बोलताना लोकांना पाहिले. अमरावतीला गाडगे महाराजाचं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये मी सगळ्यात पहिले 83 साली जेव्हा मुलाखती घेतल्या, बाई तू काय करू राहिली, पेढे काय ठेवले? रायजी मी बोलली होती नवस गाडगे बाबाले की मला पोरगा झाला तर मी पेढे बाई. आता पोरगा झाला म्हणून पेढे बाहून राहिले. मी तिला सांगतोय बाई अगं गाडगे महाराज या सगळ्यांच्या विरुद्ध होते. नाही बाबा असं तर नाही, सगळंच असं करतात, सगळेच पूजापाती करतात, सगळेच नवस बोलतात. मी बी बोलली. म्हणजे गाडगे महाराजांनी एवढं प्रबोधन करून केवळ त्यांना संत म्हटलं गेलं म्हणून लोकांनी पुन्हा त्यांच्यावर चमत्कार लादून त्यांचा देव बनवून टाकला. हा धोका कीर्तन माध्यमामध्ये असल्याचं माझ्या लक्षात आल्यामुळं केवळ कीर्तन माध्यम न वापरता व्याख्यानाच्या माध्यमातून मी गाडगे महाराजांच्या भाषेमध्ये लोकांचं प्रबोधन करण्याचा प्रयत्न करतो आहे. फरक एवढाच आहे की गाडगे महाराजांना शिक्षण उपलब्ध नव्हतं, त्या काळामध्ये कदाचित एवढं नॉलेज इतकं उपलब्ध नव्हतं. आपल्याला ते उपलब्ध आहे म्हणून हे काम आपण करतो. मी एक छोटासा किस्सा गाडगे महाराजांचा सांगून या ठिकाणी थांबणार आहे. गाडगे महाराज एकदा नदीच्या पात्रात गेले. त्या ठिकाणी पिंडदानाचा कार्यक्रम, श्राद्धाचा कार्यक्रम सुरू होता. या पिंडाबद्दल स्वातंत्र्यवीर सावरकर फार सुंदर बोलतात. ते म्हणतात की आपण पिंडदानाच्या दिवशी, श्राद्धाच्या दिवशी असं आपण भात काढून ठेवतो कारण तो आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांनी खावा. मला असा प्रश्न पडतो की स्वर्गामध्ये राहणारे जे आपल्या पूर्वजांचे आत्मे आहेत ते इतके दिवस अमृत खात असताना त्यांना हा आपला घाणेरडा भात खावासा कसा काय वाटतो? बरं, आपण असं मानायचं की स्वर्गामध्ये त्यांना अमृत पिऊन पिऊन कंटाळा आलेला आहे म्हणून ते घाणेरडा भात खायला येतात. पण मग ते अधूनमधून का येत नाही, वर्षातनं एकदाच का येतात? या पद्धतीनं खिल्ली उडवणारे प्रश्न स्वातंत्र्यवीर सावरकरांनी विचारलेले आहेत. आता या ठिकाणी तुम्ही म्हणाल की ते पिंडाला कावळा शिवतात. हो बरोबर आहे, पिंडाला कावळा शिवतात. इकडेच कोल्हापूर रस्त्यावर एका देवस्थानामध्ये मी तिथे गेलो होतो, हे सगळं पाहायला, फोटो वगैरे घेत होतो. तेवढ्यात महाराष्ट्र टाइम्सचे पत्रकार मला भेटले बेळगावचे, आणि मी त्या काळामध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये कॉलम लिहित होतो. त्यांना कळलं मी आहे. ते म्हणाले काय मानव तुम्ही म्हणताय सगळं खोटं असतं, तुमचा कॉलम ऑलरेडी आमच्याच पेपरमध्ये सुरू आहे, पण पहा किती वेळ झाला अजून कावळा शिवत नाहीये, माझे बंधुराज वारलेले आहेत आणि काय अस्वस्थ आहे आम्ही. त्यावेळेस मी पाहिलं, त्याचे धडाधड फोटो काढले. मी म्हटलं आता तुम्ही अशा मनस्थितीमध्ये आहात की मी काही बोललो तरी तुमच्या भावना दुखवल्या जातील, पण या प्रश्नाचं उत्तर मी महाराष्ट्र टाइम्सच्या अंकामधनं देईल, तुम्ही नियमितपणे वाचत राहा, बरोबर तुम्हाला उत्तर मिळेल. मी फोटो काढले. त्यामध्ये काय होतं, ज्यावेळेस इथे पिंड ठेवलेलं आहे बाजूलाच या ठिकाणी ज्वाळा पेटवलेल्या आहेत. त्या ज्वाळा मोठाल्या आहेत आणि ब्राह्मण मंत्र म्हणतो आहे. आजूबाजूला कावळ्यांची रांग दूर अंतरावर उभी आहे. मी फोटो, 1 फोटो 2 फोटो 36 फोटो काढले, 1 रोल पूर्ण शूट केला. जसजशा ह्या ज्वाळा कमी होत आहेत तसतसे कावळे अधिक जवळ येत आहेत. तोपर्यंत त्यांचं चालू आहे, अरे तुझी कोणती इच्छा पूर्ण राहिली? छोटा भाऊ म्हणतो मग असं कर, मी तुझ्या बायकोकडे लक्ष देईन, काळजी करू नको, मुलांकडे लक्ष दे, काळजी करू नको. बरं एवढे आपल्या आईवडिलांची जमीन आहे त्यातला वाटा मी अगदी व्यवस्थितरित्या तुझ्या मुलाला देईन वगैरे, हे सगळं चालू आहे. ह्या ज्वाळा विझत चाललेल्या आहे, कावळे जवळ येत आहेत. इकडे तूप टाकलं की तिकडे ज्वाळा वाढल्या की कावळे आणखी दूर. हे सगळं फोटोग्राफमध्ये. ज्वाळा दिसतात, कावळे जवळ येतात, टक्कन टोच मारतात. आता आत्मा तृप्त झाला, आता ही इच्छा होती त्याची पूर्ण झाली. मित्रांनो, आपणच आपल्या किती फसगती करून घ्यायची. गाडगे महाराज तिथे भात ठेवलेला, भटजीबुवाचे मंत्रतंत्र सुरू आहे. गाडगे महाराज जवळ जातात आणि विचारतात. त्यांचा अवतारच टोटल एखाद्या भिकाऱ्यासारखा. अंगामध्ये थिगळ्याचे कपडे, हातामध्ये ते अर्धम मडकं आणि ते हातामध्ये काठी, दाढीचे वाढलेले खुंट, दिसायला देखणा माणूस होता, गोरा गोमटा होता, पण अवतार भिकाऱ्यासारखा.
गेल्यानंतर पहिले म्हणतो भटजी बुवा लई भूक लागली जी, मी हा भात खाऊ का जी? चिडले भटजी बुवा, हे वेड्या तो भात नाहीये ते पिंड आहे. हे पिंड काय असते जी? अरे त्याचं असं आहे की हे जे आहेत ना त्यांनी बोट दाखवलं, त्यांनी चमन गोटा केलेला होता. हे जे आहेत ना त्यांचे पिताजी वारलेत, त्यांच्याकरता हे पिंडदानाचा कार्यक्रम सुरू आहे, त्याकरता हे पिंड ठेवलेलं आहे. पण हा भात इथं कायला ठेवला जी? अरे नाही, यांचे जे आहेत की नाही पितर, त्याला वाटला मूर्ख माणूस आहे, थोडं समजावून सांगावं. यांचे पितर जे आहेत ना, यांचे वडील ते स्वर्गामध्ये गेलेले आहेत, त्यांच्याकरता भात, ते तर तिकडं स्वर्गात आहे, भात इथे, मग त्याला कसा भेटणार गे? अरे त्याकरता तर मी मंत्र म्हणतोय, हेच तर अध्यात्म आहे. मी मंत्र म्हटला की हा भात त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचेल, हे पिंड त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचेल. तुम्ही मंत्र म्हणला का तुमचा भात इकडं जाऊन पोचते स्वर्गात? यालाच अध्यात्म म्हणतात. तुला कळणार नाही, जा तू. नाही जी, एक प्रश्न विचारू का जी? बोल खाजी, स्वर्ग किती दूर आहे जी? अरे खूप दूर आहे. खूप दूर म्हणजे मुंबई इतका दूर असेल? नाही. हे काय माणूस वेडा रे, मुंबई इथे जवळ आहे, काय म्हणतो मुंबई इतका दूर? मग दिल्ली इतका दूर असेल? नाही. अरे काय माणूस आहे, दिल्ली मुंबई काय काढलं? खूप दूर आहे, करोडो मैल दूर आहे, नाही का? करोडो मैल दूर आहे. झालं गाडगे महाराज बडबड करत, बापा याईनं मंत्र म्हणला का यायचा भात करोडो मैल दूर जाते. असा कसा दूर जाते? करोडो मैल दूर कसा काय जाते? अशी बडबड करत नदीच्या पात्रामध्ये गेले. नदीच्या पात्रामध्ये गेल्यानंतर त्याने छानपैकी उडवायला सुरुवात केली. सगळ्यांच्या अंगावर पाणी उडायला लागलं. तोपर्यंत त्यांचं प्रकरण चालू. जेव्हा भटजीबुवांच्या अंगावर उडायला लागलं ते जोराने उडाले, हे वेड्या पाणी नको उडवस रे. नाही जे मी पाणी नाही उडवत. हे अंगावर उडताय ना? नाही तुमच्या अंगावर पाणी नाही उडवत. मग काय करतोय रे? काय नाही जे मी माझ्या शेतीला पाणी देऊन राहिलो. हे वेड्या तुझं शेत कुठे आहे रे? काय नाही जे त्या तिकडं अमरावती जिल्ह्यात आहे. इथून किती दूर आहे रे? असं 200-300 मैल दूर. ए वेड्या तू पाणी उडवतोय, 10 फूट जाईल, 15 फूट जाईल. ओंजळीने किती दूर जाईल रे पाणी? ओंजळीने जास्तीत जास्त 15-20 फूट पाणी जाईल. 200-300 मैलावर पाणी कसं जाईल रे? नाही बा, म्या म्हणलं का तुम्ही मंत्र म्हणला का तुमचा भात करोडो मैल दूर जाते. आपण बी देवाचं नाव घेऊन पाणी फेकावं जाईल आपल्या शेतात. मित्रांनो, दुसरा वर्ग पास न झालेल्या या गाडगे महाराजांचा बुद्धिवाद आपण आपल्या जीवनाचा भाग बनवूया. आपण गाडगे महाराजांचा बुद्धिवाद आपल्या जीवनाचा भाग बनवूया. जीवनातल्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरे बुद्धिवादातून शोधूया, असं कळकळीचं आवाहन करून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.